सर मी उत्तम आनंदा कोमवाड इथे जिल्हा परिषद नांदेडला उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाला होतो 13 ते 16 पर्यंत। 2014 मध्ये माळेगाव यात्रा पार पाडण्यासाठी मी कार्यालयाकडून ॲडव्हान्स घेतला होता 20 लाख रुपये। यात्रा झाली, खर्च झाला, खर्चाचा हिशोब दिला ऑफिसला संबंधित संचिका व सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याकडे। आणि असं असताना सुद्धा 11 वर्षाच्या नंतर 2014ची यात्रा तर 25 मध्ये 2025च्या जुलै महिन्यात मला नोटीस आली की तुम्ही त्या उचललेल्या रकमेचं समायोजन केलेलं नाही। 8 दिवसाच्या आत 20 लाख रुपये चलनाद्वारे भरा, नाही तर तुमच्या मालमत्तेतून वसूल करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडला पाठवण्यात येईल। नंतर मी लगेच माझा खुलासा दिला, माझे कागदपत्र जोडले, सगळे सपोर्टिंगचे कागदपत्र जे ते जोडून मी खुलासा दिला। आणि खुलाशामध्ये मी असं नमूद केलं की तुमची मला ओरिजिनल फाईल दाखवा आपल्या कार्यालयाची, त्या ऑफिसच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देईल की मी समायोजन केलेलं आहे, हिशोब दिलेला आहे। नाही तर माझ्याकडचे हे बिलं घ्या, काही कागदपत्र आहेत, माळेगाव ग्रामपंचायतचे पत्र आहेत, माझ्याकडे असलेले डॉक्युमेंट आहेत, माझ्याकडे असलेले बिलाच्या झेरॉक्स प्रती आहेत, हे दाखल करत आहे। त्याच्यामुळं वसुलीचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणून मी शिवला पूर्ण कागदपत्रासहित खुलासा दिला 26 जुलै 2025ला वेळेच्या आत। हीच माहिती मी तत्कालीन सचिव ग्रामविकास विभाग एकनाथ डवले साहेब त्यांना पण खुलासा पाठवला, कागदपत्र पाठवले। आणि ही सगळी माहिती जी आहे पंचायत राज समितीच्या अध्यक्षाच्या पुढे ठेवा आणि वस्तुस्थिती काय आहे ते मांडा अशी विनंती केलेली असताना सुद्धा शिवोनी आणि सचिवांनी सुद्धा त्यांच्या पुढे ही वस्तुस्थिती न मांडल्यामुळे आज रोजी कलेक्टर ऑफिसने माझ्या विरोधामध्ये वसुलीची कार्यवाही चालू केलेली आहे। कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी 27 मार्च 2026ला सगळे कागदपत्र देऊन त्यांना असे सूचित केलं होतं, विनंती केली होती की मी दाखल केलेल्या कागदपत्राची छाननी करून जिल्हा परिषदेकडे वसुलीची कार्यवाही चालू करावी असं मी तहसीलदार आणि कलेक्टरला सुद्धा कळवले असताना सुद्धा त्याने सुद्धा हेतुपुरस्पर म्हणा किंवा काय ते कारणाने दुर्लक्ष करून त्यांनी माझी वसुलीची कार्यवाही चालू केलेली आहे। आज रोजी माझ्या राहत्या घरावर अत्यावश्यक गरजा असलेल्या वस्तूवर, मूलभूत गरजा असलेल्या घरावर 20 लाख रुपयाचा ॲडव्हान्स उचललेला असताना, खर्च केलेला असताना, यात्रा झालेली असताना 39 लाख रुपयाचा बोजा राहत्या घरावर चढवलेला आहे। त्या अन्यायकारक गोष्टीच्या विरोधामध्ये मी जिल्हा परिषदेच्या समोर ह्यासाठी मी उभा आहे की मी उचललेल्या अग्रिमामधून यात्रा झालेली असताना सुद्धा ही वसुली कशासाठी। बरं, दुसरं म्हणजे मी सचिव ग्रामविकास विभाग आणि पंचायत राजच्या अध्यक्षाकडून सुद्धा मी पत्र आणलं यांना की यांची काय ते वस्तुस्थिती तपासून अहवाल द्या आणि कार्यवाही करा म्हणून, तरी पण ही जिल्हा परिषद जी आहे कोणतीही कार्यवाही करायला तयार नाही। आज रोजी मी याच्यासाठी इथं उभा आहे की ताबडतोब मी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे समायोजन करा आणि वसुलीची कार्यवाही थांबवा। यासाठी हा नाविन्यपूर्ण सत्याग्रह जो आहे मी इथे केलेला आहे।